अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मग वर्षुया अन्नाते सर्वत्र प्रसवे, तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. अन्नाचे सेवन करून प्राणी मात्र वाढतात, त्यांची वाढ होते. या अन्नाची निर्मिती पर्जन्यामुळे होते. म्हणजे काय तर पावसामुळे अन्न पिकते. हा पाऊस यज्ञामुळे कोसळतो. यज्ञ हा कर्मातून निर्माण होतो. स्वधर्मावर आधारित कर्म केले की यज्ञ संपन्न होतो आणि कर्माचे मूळ वेदस्वरूप ब्रह्म आहे हे आपण नीट लक्षात ठेवायला हवे. मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध, परिकर्माचिये मूर्ती यज्ञी अधिवासुश्रुती, ऐके सुभद्रापती अखंडगा. पार्था, हे जे ब्रह्मतत्व आहे ते जवळ आणि अगदी दूरपर्यंत पसरलेले आहे. ते ब्रह्मच वेदरूपी अक्षर ब्रह्माला प्रसवते हे लक्षात घे. त्यामुळे हे चर आणि अचर विश्व म्हणजेच स्थावर आणि जंगम विश्व अक्षर विश्वात ओवले गेलेले आहे. थोडक्यात काय तर वेद हे परमेश्वराचे अक्षर रूप आहे. स्वधर्मरूपी कर्माचे मूर्त रूप असलेला यज्ञ, त्या यज्ञामध्ये सर्व वेद अक्षय स्वरूपात राहतात. ऐशी हे आदि परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप ऋतू, नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. तो पातकांची राशी जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अतिनिष्फळ, जैसे का अभ्रपटळ अकाळींचे. यज्ञासंबंधी आपली ही जी प्राचीन परंपरा आहे ती मी तुला थोडक्यात सांगितली. ही परंपरा मी तुला एवढ्यासाठी सांगितली की जे उन्मत्त आणि अहंकारी जीव स्वधर्मरूपी हा जो यज्ञ आहे तो प्रत्यक्षात आचरणात आणत नाहीत. ते आयुष्यभर निषिद्ध कर्मे करीत राहतात आणि इंद्रियांना शरण जातात. असे निष्क्रिय लोक या भूमीला भारभूत होतात. पार्था, अशी माणसे म्हणजे जणू पातकांच्या राशी. अयोग्य वेळेचे आभाळ जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे यांना प्राप्त झालेला मनुष्यजन्म आणि त्यांची निषिद्ध कर्मे निष्फळ असतात. का गळा स्तन अजेचे, तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवणेन संडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. हा गा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य बोघे आले, मग उचित का आपुले वोसंडावे. परिसपा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावढेगा. जसे शेळीच्या गळ्याखाली लोंबणारे स्तन निरर्थक असते, त्याप्रमाणे ज्यांच्या हातून स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्यांचे जीवन निरर्थक असते. म्हणून तुला एक महत्त्वाचे सांगतो की कुणीही स्वधर्माचा त्याग करू नये. सतत स्वधर्माधिष्ठित आचरण करावे, कर्म करावे. हा मानवी देह भगवंत कृपेने प्राप्त झाला आहे, तर स्वकर्मे
निष्ठेने पार पाडायला नकोत का? आपण प्राप्त कर्मे का बरे टाकून द्यायची? मानवी देह प्राप्त झालेला असताना सुद्धा जे स्वकर्मे टाळतात ते लोक गावंढळ समजावेत. देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकूण लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पांची. जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यु देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्म सांगू. जो अखंडपणे आपल्या आत्म्याच्या ठिकाणी रममाण झाला, त्याला देहधर्म असूनही कर्मामुळे तो कधीही लिप्त होत नाही. याचा अर्थ असा की आत्म्याच्या साक्षीने भगवंत नामात अखंड दंग राहिल्यामुळे देह कार्य करीत आहे याचे भान शिल्लकच राहत नाही. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की त्याला आत्मज्ञान झाल्यामुळे तो अंतःकरणात तृप्तता अनुभवत असतो. त्यामुळे करीत असलेल्या कर्माच्या ठिकाणी त्याला कसलीही फलाशेची आसक्ती राहत नाही. तृप्ती झालिया जैसी, साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी, कर्मे नाही जमवरी अर्जुना, तो बोध भेटेना मना, तवची यया साधना, भजावे लागे. मन एकदा का तृप्त झाले की तृप्ती देणारी साधने आपसूकपणे मानवी आयुष्यातून आपोआपच गळून पडतात. त्याप्रमाणे आत्मा समाधानी झाला की कर्मे विराम पावतात. जोपर्यंत हे आत्मसमाधान लाभत नाही, आत्मसमाधानाने मन संतुष्ट होत नाही, आत्मबोधाशी मनाची भेट घडत नाही, तोपर्यंत कर्माचा आणि कर्मसाधनांचा अवलंब साधकाला करावा लागतो. म्हणून तो नियतू सकळ काम रहितू, होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. जे स्वकर्मे निष्कामता, अनुसरले पार्था, कैवल्यपद तत्वता, पातले जगी. निग्रही मनाने सर्व प्रकारच्या आसक्ती सोडून तू स्वधर्माचे आचरण कर. जे निष्काम मनाने स्वकर्मे मनःपूर्वक करतात, विहित कर्मांचे आचरण करतात, ते निश्चितपणे परब्रह्मस्वरूपाला जाऊन मिळतात, अंतिम मोक्षाला पोहोचतात. कामनाविरहित कर्म मनाला शांती देते आणि आत्म्याला त्यामुळे समाधान लाभते. देख पा जनकादिक, कर्मजात अशेख, नसांडिता मोक्ष सुख, पावते जाहले. या कारणे पार्था, होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेंची. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले. लोकांलागी मार्गी अंधा सरिसा, पुढा देखणाही चाले जैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा, आचरोनी हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे. तिही कवणे परी जाणिजे, मार्गा ते या. जनकासारखे ज्ञानी राजे आपली विहित कर्तव्यकर्मे न सोडता मोक्षपदाला जाऊन पोहोचले. म्हणून पार्था, तुला अंतःकरणपूर्वक सांगतो की हा जो विहित कर्ममार्ग आहे, ही जी मानवी जीवनातली सर्व कर्तव्यकर्मे आहेत,
त्या ठिकाणी ज्ञानी पुरुषाची श्रद्धा असावी, आस्था असावी. हे स्वकर्माचे आचरण जो मनःपूर्वक करेल त्याला ते पुढील वाटचालीत उपकारक ठरेल. स्वधर्माचरण करणारा महापुरुष आपली सर्व कर्मे करीत असता सर्वांपुढे कर्ममार्गाचा आदर्श ठेवतो. त्यामुळे सर्वसाधारण माणूस अनिष्ट घटनांपासून आपोआपच वाचतो. कारण निष्काम कर्मयोगाचा हा श्रेष्ठ मार्ग या महापुरुषांना गवसलेला असतो. निष्काम बुद्धीने कर्म करून जे ब्रह्मपदास पोहोचले त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काही कर्तव्ये करायची शिल्लक राहतातच ना. आंधळ्याचा हात डोळस माणसाने आपल्या हाती घेतला की आंधळा चालू लागतो. त्याप्रमाणे समाजात जे अज्ञानी लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन आत्मज्ञानी पुरुषांनी स्वधर्माचरण करून स्वकर्तव्याचा बोध त्यांना निश्चय करून द्यावा. पार्था, आत्मज्ञानी पुरुष समाजासाठी निष्काम बुद्धीने वागले नाहीत, त्यांना आदर्श जीवनाची सांगड घालून दिली नाही तर अज्ञानी माणसे कशी काय वाटचाल करणार. निष्काम कर्ममार्ग त्यांच्या दृष्टीपथात कसा येईल बरे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संती. श्रेष्ठ वडीलधारी सज्जन माणसे जे आचरण करतात यालाच समाज धर्म म्हणून हाकारतो. तोच बहुजनांचा धर्म होतो. त्या धर्माचे ते सर्वसामान्य लोक अनुकरण करतात. वडीलधाऱ्यांचा मार्ग अनुसरायचा हा या विश्वाचा स्वभावच आहे. म्हणून ज्ञानी पुरुषांनी स्वकर्माचा त्याग कधी करू नये. पार्था, तुझ्यासारख्या जाणकार ज्ञानी पुरुषाने स्वतः स्वकर्तव्याचे आचरण करून लोकांसमोर आदर्श ठेवावा. आता आणिकाचिया गोठी तुझ सांगो काई किरीटी देखे मीच ये राहाटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझा अंगी जाणसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते. इतरांचे संदर्भ देत बसण्यापेक्षा तुला सांगतो, मी परमेश्वर असूनही मानवी देह धारण केल्यामुळे सर्व विहित स्वकर्मे एका अविचल निष्ठेने करीतच असतो. माझ्याजवळ काही कमी आहे म्हणून मी कर्तव्यकर्मे करीत नाही की धर्माचरण करीत नाही. पार्था, तुला हे ठाऊक आहे की परिपूर्णतेच्या बाबतीत माझ्यासारखा या विश्वात दुसरा कोणीही नाही. तुला माझे ऐश्वर्य ठाऊक आहे. माझ्या अंगी प्रचंड सामर्थ्य आहे. तुला ठाऊक आहे की माझे गुरु संदीपानी ऋषी त्यांचा मृत मुलगा यमलोकातून परत आणला. त्यासाठी यमराजाशी लढाई केली. हे सामर्थ्य तू प्रत्यक्ष अनुभवले आहेस. एवढे असून सुद्धा मी माझी कर्तव्ये शांतपणे पार पाडित असतो. सर्व कर्मे निमूट करीत असतो. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा तयाची एका उद्देशा लागो निया जे भूत जात सकळ असे आम्हांची आधीन केवळ तरी न व्हावे बरळ
म्हणून या मानवी रूप धारण केलेला मी स्वधर्मानुसार कर्म करण्यात अतिशय दंग आहे. एखादा लोभी माणूस फळाच्या अपरंपार इच्छेने कर्म करण्यात दंग असतो, तसा मात्र मी नाही. माझा हेतू एवढाच आहे की या विश्वातली संपूर्ण जीवसृष्टी माझाच अनुनय करीत असल्यामुळे, हे लोक पूर्णपणे माझ्याच अधीन असल्यामुळे मी विहित कर्मात दंग राहून त्यांना आदर्श कर्मवाट दाखवतो. ही सर्वसामान्य माणसे कर्माच्या संदर्भात सैरभैर होऊ नयेत, हा माझ्या कर्म करण्यापाठीमागचा महत्त्वाचा हेतू आहे. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. इही आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी. ते लौकिक स्थिती आघवी, नासिली होईल. म्हणून समर्थ जो येथे, आथिला सर्वज्ञते. तेणे सविशेषे कर्माते त्यजावेना. आमच्या सर्व कामना परिपूर्ण झाल्यामुळे कर्माविषयी आम्ही जर उदासीन झालो आणि आमच्याच आत्मानंदात तल्लीन झालो, तर ही प्रजा आहे ती योग्य मार्गाने प्रवास करणार नाही. मग तू मला सांग, ही अज्ञ जनता हा भवसागर कसा काय तरून जाईल? तुला सत्य सांगतो की वास्तविक या सर्व लोकांनी आमचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपला स्वकर्माशी निगडीत कर्तव्यपंथ निश्चित करायचा. आम्ही जर उदासीन झालो तर हा लोकाचार, ही जगरहाटी छिन्नविछिन्न होईल. म्हणून पार्था, जो ज्ञानी समर्थ साधू पुरुष असेल त्याने स्वकर्माचा त्याग कधी करू नये. देखे फळाचिया आशा, आचरे कामुक जैसा. कर्मी भरू होवावा तैसा, निराशाही. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोक संस्था. रक्षणीय सर्वथा म्हणून या, मार्गाधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. लोभी वृत्तीचा माणूस फळाच्या आशेने जशी कर्मे करतो, त्याप्रमाणे फलाविषयी अनासक्त असणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाने कर्माच्या बाबतीत मोठ्या उत्सुकतेने आग्रही असावे. याचे कारण असे की हा जो जनांचा प्रवाह आहे तो नीट चालला पाहिजे. त्यांचे सर्व प्रकारे आपण रक्षण करायला हवे. जो आत्मज्ञानी असतो त्याने योग्य अशा निष्काम कर्मयोगाने वाटचाल करावी. विश्वापुढे आदर्श निर्माण करावा. लोकांना तुमच्याविषयी प्रेम आणि आदर वाटावा. आपले आचरण निष्कलंक असावे, परंतु ते जगावेगळे असू नये एवढे तू ध्यानात घे. जे सायासे स्तन्य सेवी, ते पक्वान्ने केवी जेवी. म्हणून बाळका जैशी नेदावी, धनुर्धरा. तैशी कर्मी जया अयोग्यता, तया प्रतिनैष्कर्म्यता. न प्रगटावी खेळता, आदि करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची की प्रशंसावी. नैष्कर्मी ही दावावी, आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी. तो कर्मबंधू आंगी, वाजेल ना. जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी. परी लोक संपादणी, तैशीच करीती. जे लहान बाळ आईच्या अंगावरचे दूध सुद्धा मोठ्या कष्टाने पीत असते, त्याला पक्वान्ने कधी खाता येतील का? म्हणून त्या लहान बाळापुढे पक्वान्नांचे ताट कधी ठेवू नये.
त्याप्रमाणे ज्याला कर्माविषयी आसक्ती आहे त्याच्या पुढे ज्ञानी माणसाने निष्काम कर्मयोगाविषयी बोलून काही उपयोग होणार आहे का? सकाम वृत्तीच्या माणसांपुढे सत्कृत्ये वर्णावीत, त्यांचा आदर्श पुढे ठेवावा. एवढ्यावरच आत्मज्ञानी पुरुषाने थांबू नये, तर ती स्वतः आचरून दाखवावीत. लोकसंग्रहासाठी निष्काम वृत्तीने कर्म करणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषांनी अज्ञानी जनांसाठी सत्कृत्ये करून दाखवली तरी कर्माच्या बंधनात आत्मज्ञानी पुरुष कधी अडकत नाही. बहुरूपी जो असतो तो राजाचे आणि राणीचे सुद्धा सोंग अप्रतिमपणे रंगवतो, परंतु त्याच्या मनात स्त्री पुरुष भाव कधीच उमलून येत नाही. लोकांचे केवळ रंजन व्हावे म्हणून तो भाव प्रकट करतो. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष निष्काम वृत्तीने केवळ लोकांसाठी कर्मे करीत राहतो, तरीही तो कधीच कर्मबंधनात वा फलाशेत अडकत नाही.